नाही गेला. तुमच्या आवाजाने बाहेर गेलेली लोकांना आज यावंसं वाटलं पाहिजे. जय श्रीराम. तुमचे मोबाईल बंद ठेवा आणि इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये तुम्ही पण थोडं बोलायचं, आपसात नाही बोलायचं, माझ्याशी बोलायचं. तर काही इंटरॅक्टिव्ह सेशन मला आवडतं, तर काही प्रश्न मी तुम्हाला मला इथे जमलेल्या लोकांपैकी साधकांपैकी किती जण असे आहेत की जे पहिल्यांदाच योग प्राणायाम या विषयाबद्दल काहीतरी ऐकतायत, काहीतरी वाचतायत किंवा अनुभवतायत, याच्यामध्ये योगाचा अभ्यास काहीच नाही. असे किती जण आहेत? पूर्ण सरळ हात बरं का, आम्हाला आयडिया येईल की आपण कुठल्या लेवलने कसं शिकवलं गेलं पाहिजे. साधारण एक 5 ते 10 वर्षाचा योगाचा अनुभव आहे असे लोक किती जण आहेत? आणि साधारण 20 वर्षापेक्षा जास्त योगाभ्यास करतायत, शिकवतायत, पतंजली सूत्राचा अभ्यास केलेला आहे असे कमी. आणि काही लोक असे असतात की योगाभ्यास करा म्हणून फक्त सांगतात, स्वतः करा योगा करा, अशांची संख्या जास्त असते. आपला आजचा विषय आहे प्राणायाम. प्राणायाम तर बहुतेक सगळे 90% लोक जास्त करत आहेत, करत आलेले आहेत. काही त्यांनी हा सुरुवातीला वर केले, कदाचित ते प्रॅक्टिस करत असतील, पण ऐकलेले आहे, वाचलेले. प्राणस्य आयाम हा प्राणायाम अशी व्याख्या केली आहे. त्याच्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे प्राण म्हणजे काय, प्राणाचे प्रकार काही आहेत का, या प्राणाचं उगमस्थान किंवा या प्राणाचं शरीरामध्ये स्थान आणि त्याचं कार्य काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्याबरोबर प्राणायामाच्या व्याख्या काय सांगितल्या अधिकारी लोकांनी, सत्पुरुषांनी, त्या काय आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. प्राणायाम कोणी करावा, कोणी करू नये, केव्हा करावा, कधी करावा, याच्यासाठी शास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत, ते समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त 50 मिनिटं आपल्याला आहे, 50 10 मिनिटं ऑलरेडी ब्रेकमध्ये गेली. आणि प्राणायामाचा उद्देश काय आहे, कशासाठी हे सगळं करायचं आहे, कशासाठी एवढं आटापिटा करायचं, प्राणायाम का करायचा. प्राण या शब्दाबद्दल बऱ्याच संतपुरुषांनी, अधिकारी लोकांनी, योग साधकांनी बरेच लिहिलेले, ऐकलेले, वाचलेले, बोललेले आहे. आपल्यालाही माहिती आहे, रघुकुल रिक्त चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. महाराजांचं अत्यंत आवडतीचं वाक्य, जेथे नाम तेथे माझा प्राण. कौंडिल्यकर महाराजांचं आवडीचं वाक्य आहे. सद्वचन सद्विचार न. आणि समर्थांच्या आज्ञेमध्ये पण आहे की पंचही प्राणांचा लावीला जा. तर असा प्राण, या प्राणाबद्दल आणि प्राणायामाबद्दल जर आपल्याला अधिक माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे उपनिषदांच्या काळात जावं लागेल.
त्यातल्या उपनिषदांमध्ये तैतई उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, ज्या उपनिषदामध्ये भृगू आणि वडील मिळून असं मुलगा आणि वडील यांचं शिष्य आणि गुरुचं नातं होतं. त्यांच्यामधला सुसंवाद एक छान गोष्ट आहे. ती गोष्ट सगळी सांगणारा वेळ नाही आपल्याकडे, पण त्यातला थोडा मतिदार आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्या काळी मुलं खूप तात्विक आणि मार्मिक प्रश्न विचारायचे त्या काळी. आणि तो भृगू नावाचा मुलगा होता, तो साधारण हार्डली 10 वर्षाचा असेल. आणि त्यानं वडिलांना प्रश्न केला की हे जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाला चालणारी शक्ती म्हणा किंवा या ब्रह्मांडाच्या मागे असं काही तत्व आहे की हे सगळं चाललेलं आहे सुरळीत सुव्यवस्थित. व्हॉट इज द फंडामेंटल इटर्नल अँड अनचेंजिंग प्रिन्सिपल बिहाइंड दिस युनिवर्स. त्या काळी वडीलही स्पून फिडिंग करत नव्हते आणि गुगल नव्हता की तू गुगलवर सर्च कर. तेव्हा वडील म्हणाले की प्रश्न अत्यंत सुयोग्य आहे, मार्मिक आहे, तात्विक आहे. फक्त याचं उत्तर मी तुला डायरेक्ट देणार नाही, तर तुला थोडा अभ्यास करावा लागेल, तुला त्यासाठी कष्ट करावे लागेल. काय करायचे कष्ट? मुलाने अत्यंत नम्रपणे विचारलं. तर म्हणजे तुला थोडा ध्यानाचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे म्हणजे, तर तू ध्यान कर, मेडिटेशन कर आणि माझ्याकडे ये, मी तुला सांगतो. आता हा मुलगा मेडिटेशनला गेला. भृगू नावाचा 10 वर्षाचा मुलगा. आपल्यासारखं केलं का मेडिटेशन? त्याने अर्धा तास मध्ये डोळे उघडून बघितले, मध्येच पाय हलवला. आता केव्हा संपतंय? चहाची वेळ, आता चहा झाला, आता नाश्त्याला काय असेल, कालची खीर काय होती, काय नसतं सांगा. असे ध्यानामध्ये विचार बरेचदा येतात. म्हणजे आपलं मन कुठे आहे? खिरीमध्ये. मन कुठे आहे? चहामध्ये. आणि करते ध्यान असो. त्यावेळेला भृगू साधारण 2.5-3 महिने 4 महिन्यासाठी ध्यानासाठी गेला. आणि ध्यानातून बाहेर आल्यानंतर त्यानं आपल्या वडिलांना, आता पितृतुल्य गुरुतुल्य वडिलांना म्हणाला की अन्नम ब्रह्मे दिव्यजानात अन्नात ध्येय खंडिमान भूतान जायते. सर्व काही जे आहे हे अन्नापासून बनलेलं आहे. मॅटर इज द ओनली थिंग मेड अप ऑफ दिस ऑल एंटायर युनिवर्स. वडील म्हणाले उत्तर तुझं बरोबर आहे, परंतु हे पूर्ण उत्तर नाही. तुला अजून थोडंसं काही ध्यानाचा अभ्यास करावा लागेल. पुन्हा तो ध्यानाच्या अभ्यासासाठी गेला. असा परत काही महिन्याने आला आणि म्हणाला प्राणब्रह्मे दिव्यजानात प्राणामध्ये खंडिमान भूतानि जायन्ते. सर्व काही आहे प्राणशक्तीच्या आधारे आहे, प्राणशक्तीवर आधारलेलं आहे आणि प्राणाच्या पलीकडे काही नाही. असं करत करत पुन्हा पुन्हा ध्यान कर, पुन्हा पुन्हा ध्यान कर, असा त्यांचा सुसंवाद झाला. आणि अन्नम ब्रह्मे दिव्यजानात, प्राणम ब्रह्मे दिव्यजानात, मनो ब्रह्मे दिव्यजानात, विज्ञानम ब्रह्मे दिव्यजानात आणि आनंदम ब्रह्मे दिव्यजानात, अशी त्याला वेगवेगळी उत्तर सांगितली. तर यालाच उपनिषदामध्ये पंचकोश असं म्हणजे, जो आपल्या अस्तित्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग जो आपल्याला माहीत नाही आणि आपण फक्त बरोबर सुपरफिशियल युगाचा अभ्यास करतो, आसन प्राणायाम करतो, तेवढ्याच पुरतं आपला विश्व स्थितीत असतं. तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. 5 कोश तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा कुठला? तर मनोमय कोश, ज्याचा परिणाम प्राणमय कोशावर होतो, विज्ञानमय कोशावर होतो, आनंदमय कोशावर होतो आणि आनंदमय कोशावर येतो. काय होतं या मनोमय कोशामध्ये? जेव्हा रामराय अयोध्येहून वनवासाहून परत आले अयोध्येला, त्यावेळी समाजामध्ये जेव्हा त्यांनी फेरफटका मारला, तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचं मन खूप खिन्न झालं, व्यथित झाले. समाजामध्ये सगळे दुःखाने ग्रस्त आहे, त्रासलेले आहेत, एकमेकांच्या मध्ये कलह आहे आणि मन एकदम उद्विग्न झालं. त्यावेळेला वशिष्ठ ऋषी त्यांचे गुरु, त्यांनी जो योग सांगितला तो योग वशिष्ठ. त्या योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषी असं म्हणतात, मन प्रशमन उपाय योग इत्यादी. मनाला प्रशमन, शमन म्हणजे शांत करणे, प्रशमन प्रयत्नपूर्वक शांत करणे. प्रशांत नाव जर कोणाचं असेल तर प्रकर्षेण शांत हा इथे प्रशांत. ती व्यक्ती मूलतः शांत आहे. नाव तर असतं, आतमध्ये असेल माहीत नाही. असं कोणाचं तुम्ही असं वैयक्तिक म्हणत नाही, पण जनरली प्रशांत नावाची व्यक्ती शांत असते अशी आपली अपेक्षा असते. तर प्रशमना मन प्रशमन हा उपाय योग येते. मनाला प्रकर्षण प्रयत्नपूर्वक शांत करणे, शमन करणे म्हणजे योग. या परिषदामध्ये पुढे वशिष्ठ ऋषी सांगतात की 2 प्रकारच्या व्याधी आहेत. आपल्याला हे
प्राणायामाच्या अभ्यासासाठी थोडंसं व्याधी म्हणजे काय, त्यानंतर स्ट्रेस म्हणजे काय, योगाच्या अभ्यासामधून योग फिलॉसॉफी व्याधी शरीरामध्ये होते म्हणजे काय होतं हे सगळं समजून घेतलं तर प्राणायामचा अभ्यास करायला पुढचं शिकायला सोपं जाईल. म्हणून थोडक्यात सांगतो, फार वेळ घ्यायला, कारण प्राणायाम आपला जास्त वेळ घ्यायचा. तर हा मनोमय कोश जो आहे त्याच्यात मुख्यत्वे आहे माणसाचं मन. मन म्हणजे काय हो सांगा, आता तुम्ही बोला एकेकाने एकदम सगळे. मन म्हणजे काय? बरं, त्याच्या आधी सोपा बरं, तुम्हाला सगळ्यात मन आहे का? मन आहे. आता इथे आहे का? ते नका विचार, तो उघड विषय. आता इथे आहे का माहिती नाही, घरी असेल, मित्राकडे असेल, मैत्रिणीकडे असेल, आत्ताच फोन करून आलो तरी पण बाहेर काहीतरी व्यवस्थित आहे. बरोबर. मग मन म्हणजे काय? केला का विचार तुम्ही कधी? मन म्हणजे काय? विचार. बरं. मन, हा, मन म्हणजे माकड. बरं. मन म्हणजे विचारांची शृंखला, एकामागे सतत ज्या स्थितीमध्ये म्हणजे एखाद्या अशा काही गोष्ट मना शरीरामध्ये आहे की ज्याच्यामध्ये सतत एकामागे विचार येत राहतात. विचारांची शृंखला म्हणजे मन. स्वामी विवेकानंद आपल्या मनाला, माणसाच्या मनाला सुरेख उपमा देतात की माणसाचं मन जे आहे हे माकडासारखं आहे. आपल्या सगळ्यांचंच विवेकानंदांनी सांगितलं, मी सांगत नाही. पण ते माकड कसं आहे, त्या माकडाला थोडीशी ड्रिंक घेतलेली आहे. आता ज्याने ड्रिंक घेतलेली आहे तो माणूस काही सरळ रस्त्याने असा शिस्तबद्ध चालणार नाही. तो कसा चालणार आपण टी व्हीमध्ये बघितले, मी अनुभवलेलं असं म्हणणार नाही, कारण मी टी व्हीत बघितलं. अशा दारू पिलेल्या माणसाला, माकडाला विंचू चाललेला आहे आणि त्यात कमी होती म्हणून त्याला भूतबाधा पण झाली. असं माणसं असलेलं माकड अशा आपल्या मनाला माकडाची उपमा दिली होती. आणि या मनाला आपल्याला शांत करायचं हे अत्यंत जिकिरीचं, अत्यंत कठीण काम आपल्या सर्वांना पार पाडायचं आहे. मन प्रशमन उपाय योग इत्यादी. असो तर आपण मनोमय कोशामध्ये जर मनामध्ये वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की दोन प्रकारच्या भाग आहेत, आदिज व्याधी आणि अनादिज व्याधी. आदिज ज म्हणजे जन्म, आधी जन्म घेतात. आधी काय जन्म घेतात तर मनामध्ये येणारा सतत ताण, मनामध्ये येणारा सतत अप्स अँड डाऊन्स, सुख दुःख, मनाचे प्रसंग, हे सगळं होतं ज्यामध्ये दुःखी होतं, व्यथित होतं. आणि अनादिज व्याधी ज्याच्यामध्ये नॉन स्ट्रेस बॉर्न व्याधी. कुणाला जन्मताच काही व्याधी आहे किंवा पूर्वीच्याकडे कॉलरा नावाची व्याधी होती, डिसीज, ज्याच्यामुळे लोकांना त्रास झाला. आदिज व्याधी सांगितलेल्या आहेत की ज्या ताणामुळे उत्पन्न होतात. आणि दुसऱ्या सांगितले सार आदिज व्याधी आणि सामान्य आदिज व्याधी. सार म्हणजे कंजेनाईल व्याधी, ज्या जन्मतःच एखाद्या व्यक्तीमध्ये काही डिफेक्ट आहे, कुणाला पोलिओ झालेला आहे. आणि दुसरं आहे सांगितलेलं सामान्य आदिज व्याधी. ज्या सामान्य आदिज व्याधी म्हणजे सायकोसोमॅटिक व्याधी, मनोकायिक व्याधी. आधी मनामध्ये उत्पन्न होतात आणि नंतर त्याचा परिणाम व्याधीमध्ये होतो. कसा होतो तो आता आपण थोडक्यात बोलू. तर सतत येणारा ताण आणि त्या ताणाला जर बाहेर ओपन करायला आपण जर संधी दिली नाही, कोणाशी आपण मन बोललो नाही, तर त्याचा परिणाम शरीरामध्ये असलेल्या प्राणायाम कोशावर होतो. काय होतं जेव्हा आपण सुस्थितीत असतो, तुम्हाला समजा की कुठलीच गोळी नाही, तुम्ही सगळेजण सुदृढ आहात, याचा अर्थ शरीरामध्ये असलेली प्राणशक्ती त्या पेशीपर्यंत, आपलं शरीर छोट्या छोट्या पेशीपासून बनलेलं आहे, त्या पेशींपर्यंत प्राणशक्तीचा खूप सुयोग्य आणि सुरळीत पुरवठा होत असतो. कारण तुम्ही सगळेजण सुदृढ आहात. ज्या वेळेला तुमच्या प्राणशक्तीमध्ये इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते, कारण का मनोमय कोश, मनामध्ये येणारा ताण, मनामध्ये येणाऱ्या काही अप्स अँड डाऊन्स आणि काही मनावर झालेले आघात जे आपण कोणाजवळ बोलू शकलो नाही, आणि त्याचा परिणाम प्राणायाम कोशावर झाला. आणि प्राणायाम कोशामधलं इम्बॅलन्स झालं. त्याच्यात 3 शब्द वापरलेले संस्कृतमध्ये: अतिशीलत्व, कुशीलत्व, अतिशीलत्व. अजीर्णत्व, अतिशीलत्व, कुशीलत्व. ज्या वेळेला मनावरचा ताण हा एक्सेस वाढत जातो आणि तुम्ही कुठे ओपन होऊ शकत नाही, मोकळ्याकडे बोलू शकत नाही, त्याला काही रिलीज करायला काही औषधोपचार करू शकत नाही,
त्यावेळेला त्या भागामध्ये प्राणशक्ती ही फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी पोहोचते किंवा फार अतिरिक्त प्रमाणात पोहोचते आणि आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला हार्टचा अटॅक आला आहे, एखाद्या व्यक्तीला अर्थरायटिसचा त्रास आहे, एखाद्या व्यक्तीला सिव्हिअर पॅटिक आहे. पण याच्या मागे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळतं की माइंड इज द कॉज फॉर ऑल प्रॉब्लेम्स. मन एव मनुष्यानं कारणं मोक्षे. मनानेच आपण एखाद्या गोष्टीला धरून ठेवतो आणि मनापासून आपण एखाद्या गोष्टीपासून बाहेर येऊ शकतो. म्हणून माणसाचं मन हे अत्यंत महत्त्वाचं आहे योगाभ्यास करण्यासाठी. तर अशा आपल्या मनाला शांत करायचं आहे आणि त्यासाठी 5 कोश मी सांगितलेले, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. या कुठली व्याधी जेव्हा आपल्याला निराकरण करायचं आहे तेव्हा 5ही स्तरावर आपण अभ्यास केला गेला पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक आपल्याकडे येतात, तुमच्यापैकी सगळेजण बहुतेक योगा टीचर आहात. सर मला ओबेसिटी आहे, मला डायबिटीसचा त्रास आहे, मला सिव्हिअर बॅकिंग आहे, मला 2 आसनं सांगा. आणि IT पेपर लोकांचं ते कॉमन असते, सर मला बॅकिंगचा त्रास आहे, मला बाकी काही नाही, मला फक्त ओबेसिटी, मला बाकी काही नाही, फक्त 2 आसनं सांगा किंवा 3 आसनं सांगा. जेव्हा तुम्हाला त्रास होतो आणि जो क्रॉनिक होतो, बरेच दिवस, बरेच महिने, बरेच वर्ष त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो, त्यावेळेला 5ही स्तरावर आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. अन्नमय कोशावर काही करावं लागतं, प्राणायाम कोशावर करावं लागतं, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, काय काय प्रॅक्टिसेस करायच्या. तर अन्नमय कोशावर आपल्याला शीतल व्यायाम, सूर्यनमस्कार, समर्थांनी सांगितलेली गुरुपासना, शास्त्रीय शास्त्रोक्त सूर्यनमस्कार, श्वासाबरोबर बीजमंत्र म्हणून सूर्यनमस्कार आणि फिटिंग एक्सरसाइज त्याच्यात फरक आहे. त्याला शरीराची कसरत कवायत करणं म्हणजे सूर्यनमस्कार नाही आहे. सूर्यापासून ते अनेक वर्षापासून आपल्याला पूर्वजन्मापासून मिळालेली उष्णता, प्रकाश, फ्री ऑफ कॉस्ट, विदाउट एनी एक्सपेक्टेशन, त्याच्याप्रती आपली कृतज्ञता भाव असला पाहिजे. त्याच्यामधून आपल्याला मिळणारा जे काही आनंद आहे तो आपल्या शरीर आणि मनस्थितीसाठी उपयोगी पडणार आहे. तेव्हा सूर्यनमस्काराचा अभ्यास. प्राणायाम कोश जो आहे विकायला झाला तर त्यासाठी आपल्याला प्राणायामाचा अभ्यास केला गेला पाहिजे, जो आजचा आपला मुख्य विषय आहे. मनोमय कोश जर डिस्टर्ब झालेला आहे तर मानसिक लेवलवर आपल्याला काही थोडंसं ध्यानाचा अभ्यास, थोडंसं भजन, थोडंसं कीर्तन किंवा एखादं आवडीचं काहीतरी श्लोक ऐकणं, स्तोत्र ऐकणं, या गोष्टी मनोमय कोशासाठी केल्या गेल्या. विज्ञान कोश, बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये रॉंग नोशन्स असतात, चुकीच्या कल्पना असतात. कुठेतरी आपण एखाद्या काउन्सिलरकडे, एखाद्या योगाथेरपिस्टकडे, एखाद्या सिनियर अधिकारी व्यक्तीकडे जाऊन जेव्हा त्रास, आपली व्याधी सांगतो, मानसिक असेल, शारीरिक असेल, तेव्हा आपल्याला उत्तरं मिळतात. बघा काल दादा जोशींनी सांगितलं आणि लगेच त्यांना बरोबर बऱ्याच लोकांनी करायला घालतात, दादा आम्हाला असं होतं, दादा आम्हाला असं सांगतात. ठीक आहे, असं. तर विज्ञानमय कोश आणि त्यानंतर सांगितलेलं आहे आनंदमय कोश, सेल्फलेस सर्व्हिस. जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी आपण करतो, कशाची अपेक्षा न करता, त्यातून मिळणारा जो आनंद आहे हा बाकी कुठल्याच गोष्टींनी मिळणार. म्हणून तुमच्यापैकी काल खूप लोक सेवा करण्यासाठी पुढे आले, अतिशय आनंदाची गोष्ट. हा सेवाभाव पाहिजे, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल आणि तो आनंद हा बाकीच्या कुठल्या गोष्टीशी कंपॅरिझन होऊ शकतो. तर आता आपण प्राणायाम काय सांगितलं. प्राणस्य आयाम, प्राणायाम, प्राणावर कंट्रोल, प्राणावर नियमन, प्राणवायू संचलित करणं, नियमित करणं. पण हा प्राण आहे का? प्राण काय आहे? मोठ्याने काय? सॉरी, श्वसन, जीव. प्राण ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, चैतन्य. प्राण याचा अर्थ सांगितलं लाईफ फोर्स. श्वास म्हणजे प्राण नाही, तर श्वास हे प्राणाचं प्रकटीकरण आहे. ब्रेथ इज द मॅनिफेस्टेशन ऑफ अवर प्राण, असं सांगतात. म्हणून विवेकानंद म्हणतात की श्वासावर लक्ष देणं आणि श्वासाचं नियमन करणं हे हळूहळू प्राणावर नियंत्रण करण्यासाठी होऊ शकतं. एक सुंदर श्लोक म्हणा किंवा एक वचन आहे. प्राणायामे नियुक्तेन सर्व रोग क्षयो भवेत्, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवेत्. क्षयो भवेत्, समुद्भवेत्. क्षयो भवेत्, सर्व रोगांचं निराकरण होतं, सर्व रोग निघून जातात. कशामुळे? प्राणायामे नियुक्तेन. प्राणायामाचा अत्यंत युक्त पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला तर देहातील, मनातील सगळे
विकार आणि सर्व व्याधी दूर होऊ शकतात. अयुक्ताभ्यास योगेन, जर योगाचा अभ्यास चुकीच्या पद्धतीने झाला तर सर्व प्रकारचे रोग देहामध्ये येऊ शकतात, मनामध्ये येऊ शकतात. म्हणून गीतेमध्ये आपल्याला गीतेचा आधार घ्यावा लागतो. 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की योगाचा अभ्यास कसा करायचा. 6वा अध्याय हा किमान एकदा तरी भगवद्गीता वाचून नसेल तर किमान 6वा अध्यायाचा योग साधन म्हणून किमान एकदा तरी वाचा. त्याचा पूर्ण डिटेल अभ्यास करा. संपूर्ण जे काही 50-55 श्लोक आहेत ते सगळे योग कसा करावा यासाठी संबंधित आहे. त्याच्यामध्ये सांगितलेले भगवंतांनी शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन नादुच्छिदनादिनिचे चैराजित कुशोत्तरम. शुचौ देशे, ज्या ठिकाणी आपण योगाभ्यास करणार आहोत तो प्रदेश, देश म्हणजे ते स्थळ, ते ठिकाण हे अत्यंत पवित्र, अत्यंत शुद्ध असले पाहिजे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, अशा ठिकाणी आपण आपलं आसन स्थापन करू. त्यासाठी गर्भाचं आसन, त्याच्यावर एखादं पांढरशुभ्र वस्त्र आणि त्यानंतर आपण त्याच्यावर बसणं, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड बसणं. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन नादुच्छिदनादिनी, फार उंचही असं नाही आणि फार खोले असं नाही, अशा ठिकाणी आपल्याला समतोल समस्थितीमध्ये पृथ्वीला धरणीमातेला समांतर स्थितीमध्ये योगाभ्यास करायचा. आज पर्वतीवर, उद्या पाताळेश्वरामध्ये, परवा सारसबागेमध्ये, परवा पुण्याच्या तरी टेरेसवर. हा कसला योगाचा अभ्यास करतात. एक ठिकाण, एक वेळ, एक वस्त्र, अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही योगाभ्यास करा तेव्हा ते नॅचरली स्पंदन तुम्हाला जाणवते. त्याची अनुभूती येणं हे वेगळे आहे. आणि तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करत राहिला तर आपण विचार करावा काय आहे. असो चले वाते चले चित्तम निश्चले निश्चल भवेत योगी स्थान तुममात्मनि ततो वायु बोधे. चले वाते चले चित्तम, वात म्हणजे वायू किंवा प्राण, प्राणशक्ती. जर आपल्या शरीरातील वायू डिस्टर्ब झाला, केव्हा होतो डिस्टर्ब म्हणजे थोडक्यात समजण्यासाठी असं समजा की तुमचा श्वास डिस्टर्ब झाला. कशामुळे होतो. काल भवानी सांगितलं एक उदाहरण, राग, भांडण झालं कळायचं तर श्वासाची गती आपली अनियमित होते आणि म्हणून रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका असं सांग. चले वाते चले चित्त निश्चले निश्चलमध्ये. आता तुम्ही सगळ्यांना शांत स्थिर रिलॅक्स बसले, जेवणाची काळजी नाही, काय जे समोर येते भाजी खायची आहे, समोर येतो गोल पदार्थ खायचा आहे, संध्याकाळी भाजी आणायची, डब्याची काही चिंता नाही. अजून 2.5 दिवस शांत एकदम स्वस्थ झालेले आहे. चले वाते चले चित्त निश्चले निश्चले. पण तोच वायू, तोच श्वास जर संत लयबद्ध असेल तर आपलं मनही अधिक चांगल्या प्रकारे शांत आणि सुस्थितीत, सुव्यवस्थित, समतोल, बॅलन्स राहू शकतो. प्राण जो आहे त्याचे 5 भाग सांगितले किंवा 5 प्रकारचे प्राण आहेत. चुकून कधी तुम्ही भगवंताच्या समोर नैवेद्य दाखवत असाल तर कदाचित म्हणत असाल ओम प्राणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. पण बरेच वर्ष मी सुद्धा म्हणत आलो, माझ्या लक्षात आले काय हे आज म्हणत आलं. पण जेव्हा योग क्षेत्रात अभ्यास करायला लागलो तेव्हा लक्षात आले की 5 प्राण आहेत, 5 प्राणांची आहुती आहे, 5 प्राणांना हा नैवेद्य आहे. मग 5 प्राणांचा मुख्य प्राण त्याचं कार्य आहे. आपण खातो, उठतो, या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या मुख्य प्राणांना. त्यानंतर सांगितलं अपान प्राण, जो नाभीच्या खाली आहे त्याचं स्थान आणि शरीरामध्ये नको असं द्रव्य ज्या प्राणामुळे टाकली जातात बाहेर. अपान प्राण. कधी आपल्याला ठसका येतो, कधी शिंक येते, खोकला येतो, अशा ज्या गोष्टी घडतात या उदान प्राणामध्ये घडतात. समान प्राण सांगितले जातात. प्राण आणि अपान या दोघांना बॅलन्सिंग करणं, या दोघांना समस्या जे कार्य आहे समान प्राणामध्ये घडतं आणि म्हणून याला म्हणतात डायजेस्टिव्ह पॉवर. म्हणून 11 ते 2 हा जो वेळ आहे आयुर्वेदानुसार हा पित्ताचा काळ सांगितलं. याच्यामध्ये जेवण करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे नॅचरली डायजेस्टिव्ह डिशेस पोटामध्ये क्रिएट होतात आणि त्यावेळेला जर तुम्ही जेवण घेतलं तर ते तुम्हाला ते चांगल्या प्रकारे पचू शकते. म्हणून हे कार्य आहे हे समान प्राणाचं सांगितलं. आणि सगळ्यात शेवटचा प्राण आहे व्यान प्राण, जो संपूर्ण शरीरभर त्याचं वहन होत असतं. रक्त आहे, पाणी आहे, अजून बाकीची द्रव्ये आहेत, ही सगळी ज्या प्राणामुळे वहन होतात त्याला व्यान प्राण म्हणतात. जसे प्राण आहेत तसेच उपप्राणही सांगतात आहेत शास्त्रामध्ये. नाग, बक, कलप, देवदत्त आणि धनंजय. गीतेमध्ये प्राणायामाची एक सुंदर व्याख्या आलेली आहे. भगवंतांनी सांगितले 4थ्या अध्यायामध्ये अपाने जो होती प्राण प्राणे पान तथा भय
प्राणायाम गतिरुद्धा प्राणायाम परायणा. आता याच्यात एक शब्द असा आहे जुह्वती. जुह्वतीचा अर्थ लक्षात येतो. जुह्वती म्हणजे साधा शब्दाचा मराठीत अर्थ आहुती. आहुती शब्द कशाशी संबंधित आहे? यज्ञाशी. प्राणायाम हा यज्ञ सांगितलेला आहे. म्हणून मला असं वाटतं सोप्या भाषेमध्ये यज्ञ जरी तुम्ही अवघड म्हणणार की प्राणायाम करणं हा प्राणाशी खेळ आहे. हा अत्यंत सावधगिरीने, अत्यंत लक्षपूर्वक आणि अत्यंत रिस्पेक्टफुल म्हणून महर्षी पद्धतीने सांगितलेलं सूत्र अभ्यास कसा केला पाहिजे योगाचा? तर दीर्घकाळ करायचा. आज 1-2 दिवस केलं, 6 महिने प्रॅक्टिस केली, पुन्हा ब्रेक झाला, 2 वर्ष गेली, अजून काही झालंच नाही, असा योगाचा अभ्यास सांगितलं नाही. दीर्घकाळ निरंतरता पाहिजे, सातत्यानं प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. दीर्घकाळ म्हणजे सत्कारासहित तुम्हाला या योगशास्त्राबद्दल श्रद्धा, विश्वास आणि आदर असला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. अशाच रीतीने दुसरा श्लोक गीतेमध्ये आला, युक्त आहार विहारस्य प्रचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबुद्धस्य योगो भवति दुःखा. योगाचा अभ्यास करून जर मला व्याधीमुक्त व्हायचं आहे किंवा योगाचा अभ्यास करून मला त्याचे फायदे मिळवायचे आहेत, योगा हारक ठरला पाहिजे. माझ्या शरीराला, मनाला काही वेदना होतात, काही त्रास होतो, यासाठी योगाचा अभ्यास करतो चालेल, चांगली गोष्ट. हे केव्हा होईल? युक्त आहार विहार. तुमचा आहार, विहार, निद्रा आणि रेग्युलर आपली दैनंदिन जबाबदाऱ्या, कर्तव्य आहेत किंवा थोडी करमणुकीशी साधन आहेत, या सगळ्यांच्यामध्ये बॅलन्सिंग असेल, त्याच वेळेला योगा दुःखकारी आहे. असो, आपण आता अपाने जुह्वति प्राणं प्राणे पान परे प्राणापान गतिरुद्धा प्राणायाम परायणा. प्राणायाम या शब्दाची व्याख्या गीतेमध्ये 4थ्या अध्यायात योगात अशी करतात. काही लोक योग साधना करताना प्राणाची आहुती अपानामध्ये देतात आणि अपानाची आहुती प्राणामध्ये देतात. म्हणजेच अपान प्राणाला काही प्रमाणात रोखून धरतात आणि प्राणाला अपानामध्ये आणि अपानाला प्राणामध्ये रोखून धरायचं जे कार्य आहे रुद्ध्वा म्हणजे रोखून धरणे. ज्यावेळेला तो साधला जातो त्याला प्राणायाम असे म्हणतात. अजून खोलात जर विचार केला तर बहुतेक सगळे प्राणायाम करतात. त्याच्यात 3 मुख्य शब्द आहेत. श्वास घेणं याला काय म्हणतात? शास्त्रीय भाषेत पूरक. श्वास सोडणे याला काय म्हणतात? आणि तिसरा प्रकार कुंभक. कुंभक म्हणजे काय? बरोबर बरोबर, तो पुढची स्टेप बरोबर आहे. अंतरकुंभक, बहिर्कुंभक, पण 3 मुख्य शब्द पूरक, रेषक आणि कुंभक. कुंभक याच्यातली कुंभ म्हणजे घडा आणि कुंभ म्हणजे पाणी. तर घड्यामध्ये असलेलं पाणी जसं शांत स्थिर असतं, अशा प्रकारे ज्या वेळेला मी प्राणायाम करतो त्यावेळेला किंवा प्राणायाम करून झाल्यानंतर मला श्वास आणि उच्छ्वासाची गती थांबलेली अनुभव आली पाहिजे. म्हणून महर्षी पतंजली म्हणतात तस्मिन् सति श्वास उच्छ्वासयोः गतिविच्छेदः प्राणायाम. आता तस्मिन् सति याचा अर्थ शब्दशः घेतला तर त्यानंतर, पण योगाभ्यासाच्या महर्षी पद्धतीने सांगितलेला जो अष्टांग योग आहे, यम, आसन, प्राणायाम, अभ्यास, धारणा, ध्यान आणि समाधी, याला बऱ्याच ठिकाणी 8 पायऱ्या म्हणतात. या 8 पायऱ्या नाही, ही 8 अंग आहेत. एक पायरी तुम्ही चढून गेलात तर दुसऱ्या पायरीशी तसा संबंध राहत नाही. दुसरीतून तिसरीत गेला तर तिसऱ्याशी दुसऱ्याशी संबंध राहत नाही. हे आपल्याला ही अंग म्हणले. त्याचं उदाहरण बघा, जेवणाच्या ताटात तुमचे सगळे पदार्थ आहेत. तुम्ही असं करता का? आधी फक्त पोळीच खाऊन घ्यायची, मग नंतर चटणी खायची, मग आमटी खायची आणि नंतर सगळ्यात गोड आवडतं गोड खायचं, मध्ये मीठ खायचं चमचाभर. असं नाही करत. आपण सगळे थोडं सगळ्याचा अभ्यास करत सगळ्याची टेस्ट घेणार. हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे अजून चालेल, हे चालेल, चटणी मीठ चालेल, असा अभ्यास करत आपण पुढे जातो. तसं ही 8 अंग आहे. त्यामुळे यमनियमांचा अभ्यास मी आधी करतो आणि नंतर प्राणायाम करतो असं अपेक्षित नाही. यमनियमांचा अभ्यास करत यमनियमांकडून आपल्याकडे लेक्चर होणार आहे. त्याबद्दल मी सांगतो. अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य, परिग्रह, संरक्षण, स्वाध्याय, शिस्तपणे काय आहे ते सगळं डिटेल त्याच वेळेला कळेल. यमनियमांचा अभ्यास, यमनियम अंगीकृत करून आपल्या साईड बाय साईड ते करत असतानाच आसनाचा अभ्यास करायचा आहे. आसन काय सांगितले? स्थिरस्कोप आसन, त्याच्यात ते अभ्यास जायचं आहे. आणि 4था अंग सांगितलेले प्राणायाम, प्राणावर करतो, श्वासावर करतो. मग ज्यावेळेला आपला विषय झाला होता की श्वास आणि उच्छ्वास म्हणून महर्षी पद्धतीने म्हणतात तस्मिन् सति श्वास
110 प्राणायाम. त्यानंतर योगाचा अभ्यास करून झाल्यानंतर जेव्हा ते प्राणायामचा अभ्यास करता त्यावेळेला श्वास आणि प्रश्वास यांची गती थांबली जाते नॅचरली. त्याला केवळ कुंभक हा शब्द वापरलेला आहे. ॲट द सेम टाईम देर आर नो थॉट्स अबाउट इन द माइंड. अशी स्थिती आली तर तो प्राणायाम साधला असं होतं. आपण नुसतं श्वास आणि श्वासाची गती थांबवतो आणि विचार मनात जवळच असतात त्याची कुठेतरी आपल्याला बदलता आलं आहे. कुठेतरी चुकतं आहे. जेव्हा तुम्ही श्वास आणि श्वासाची गती नॅचरली थांबते तेव्हा मनातले विचारही पूर्णपणे थांबतात. ही स्थिती आहे ती केवळ ती आपल्याला अनुभवायची आहे. तो आपला उद्देश आहे. असं आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी साधारण 1-2 महिन्याचं लहान छोटं बाळ झोपलेलं बघितलेलं आहे. त्या बाळाचा ब्रीथिंग रेट किती असतो तुम्हाला माहिती का? तो किती वेळेचा श्वास घेतो एका मिनिटामध्ये. जे नवीन लोक आहे त्यांनी आधी सांगा. जे आधीचा अभ्यास आहे त्यांनी नका सांगा. तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? लहान बाळ जे झोपलेलं आहे 2 महिन्याचा होतं नंतर नाही 2-3 महिन्यापर्यंत त्याचे श्वासाचा रेट किती असतो? फास्ट नाही आकडेच सांगा. 40 श्वास, 20 श्वास, 50 श्वास, 10 श्वास किती असतो? 20, 30 असेल. नक्की माहिती 120. बाल्कनीमध्ये निद्रादेव प्रसन्न झाली का? त्याला पुढे या झाले. तर साधारण 2-2.5 महिन्याचं 2-3 महिन्याचं जे बाळ आहे ते 35 ते 40 वेळेला श्वास घेते. जसजसं बाळाचं वजन वय आणि जसजसं वाढ होत जाते तसतसा श्वासाचा रिदम श्वासाचा रेट कमी होत जातो. आणि एका ठराविक ॲडल्ट एजमध्ये हा एकदम कॉन्स्टंट राहतो. हा कॉन्स्टंट किती राहतो? आता मला साधा प्रश्न आहे. 40 वर्षापासून पुढे किंवा 35 वर्ष पुढे सगळे आहात तुम्ही 60, 70, 55 वर्ष आत्तापर्यंत तुम्ही कधी ऑब्झर्व केलेलं आहे का की एका मिनिटामध्ये तुम्ही किती वेळेला श्वास घ्या? 10 ते 12, 15. डोळे बंद करा 1 मिनिट. घड्याळ लावून सांगा एका मिनिटात श्वास घ्या. पटकन चला डोळे बंद करा. डोळे बंद करा. पाठ सरळ. Yes, 1 minute start. No manipulation of breathing. जे रेग्युलर श्वास चालू आहे ब्रीथिंग तेच फक्त तुम्हाला ऑब्झर्व करायचं. अजून 30 सेकंद. Last 10 seconds. बस. किती होतो श्वास? 14, 20 पेक्षा जास्त कोणाकोणाचा होतोय? 20 पेक्षा जास्त, 40 पेक्षा जास्त होतोय कोणाकोणाला असं वाटतं का? मेडिकल सायन्सनुसार आपला श्वासाचा रिदम श्वासाचा ब्रीथिंग रेट हा साधारण 15 ते 17 असा किंवा 15 ते 20 पर्यंत पण चालतो. प्राणायाम या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे? प्राणस्य आयाम. प्राणावर कंट्रोल अर्थात श्वासावर कंट्रोल. तर श्वासाचं नियमन करत करत आपला जो तुमचा आता सध्या 15वा असेल 14वा असेल तर हळूहळू तो 13, 12, 10, 9 असं करत करत एक स्थिती अशी आहे की एका मिनिटामध्ये तुम्ही फक्त एकच वेळेला श्वास घ्या. श्वासामध्ये अंतर्मन वाढवले. या रिलेटेड एक छोटी गोष्ट घटना अशी आहे. विवेकानंद जेव्हा ठाकूरांच्या कुटीमध्ये गेलेले त्यावेळेला विवेकानंदांना काही कारणाने झोप लागली. गुरु नेहमीच आपल्या शिष्याला वेगवेगळ्या प्रकारे तपासत असतो, कसोटी बघत असतो. त्यांना झोप लागल्यानंतर ठाकूरांनी जे रामकृष्ण परमहंसांनी त्यांचं उजव्या हाताचं बोट नरेंद्रच्या नाकासमोर धरलं तर त्यांना शॉक बसला. शॉक म्हणजे तसा नाही, इलेक्ट्रिकचा शॉक नाही. बापरे, नरेंद्रचं ब्रिदिंग केवढं फास्ट आणि ज्याचे श्वास
अत्यंत फास्ट आहे, त्याचं आयुष्य खूप कमी आहे. असं जेव्हा एका क्लासमध्ये मी सांगितलं त्याबरोबर 10-15 लोक माझ्याकडे क्लास सांगतात काय सर आमचं पण बिलिंग फास्ट आहे. तर जेव्हा ठाकूरांनी कालीमध्येशी त्यांचा संवाद चालायला तेव्हा कालीमध्ये ते म्हणाले की आई तुम्हाला फुटकं भांडलं, फुटकं भांडलं हो म्हणे, हा तर काय किती कमी आयुष्य असं निरंतरचं, हा काय काम करणार समाजासाठी भारतासाठी. तेव्हा कालीमाता म्हणाली की जो काही आयुष्य त्याचं मिळालेलं आहे, जे काही श्वास त्याला मिळाले आहे, त्या श्वासाच्या आधारे जो काही तो कार्य करेल ते पुढचे हजारो वर्ष समाजामध्ये त्याचे विचार अंमलात आणले जाऊन लोकांना पटतील आणि ते आचरणात. आजही आपण विवेकानंदांचे विचार ऐकतो, वाचतो आणि शक्य तेवढे अंमलात आणायचा प्रयत्न करतो. तेव्हा जर कोणाचं बिलिंग फास्ट असेल तर टेन्शन घेऊ नका, प्राणांचा अभ्यास करत राहा. आणि प्राणांचा अभ्यास करून आयुष्य वाढतं हा विषय आपला नाही. आयुष्य वाढतं की नाही का दादा जोशींचं काम करू आपण बघितलं नाही 8 होत असतील एका मिनिटामध्ये चांगले ज्या अर्थी तुम्हाला आयुष्य जास्त आहे असं तुम्हाला वाटतंय त्या ते भगवंताला तुमच्याकडे जास्त कार्य करून घ्यायचं आहे हा विचार आपण असतो. बरं, आता प्राणायाम कोणी कोणी करू नये. ज्यांचं रिसेंटली पोटाचं ऑपरेशन झालं आहे 6 महिन्यापूर्वी, त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय कुठल्याही प्राणायामाच्या भानगडीत पडू नये. लोक बऱ्याच वेळेला प्राणायामाचा अभ्यास सुरू केला, योगासनाचा अभ्यास सुरू केला की मनानेच आपल्या गोळ्या बंद करतात जर काही असतील तर. हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्राणायाम योगाभ्यास ही सपोर्टिव्ह थेरपी आहे. अलॉंग विथ युअर मेडिसिन यू शुड डू सम काइंड ऑफ सपोर्टिव्ह थेरपी, सप्लिमेंटरी थेरपी. हो ठीक आहे चालेल, या मेडिसिन पण सर ठेवा, त्याबरोबर योगाभ्यास पण करा, फिरायला पण जा, वॉकिंग पण करा. असं करत करत जेव्हा तुम्ही काही महिने काही जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हळूहळू मेडिटेशन पण कमी होत आहे आणि तुमचं स्वास्थ्य सुधारत आहे. कपालभाती ही शुद्धिक्रिया सांगितली आहे. बऱ्याच वेळेला कपाल भारती हा उच्चारच लोक करत नाही, कपाल भारतीच उच्चार करतात. भारतीय स्त्रीलिंगी नाव कपालभातीशी काही संबंध नाही, काळी मात्र. भारती म्हणजे शायनिंग आणि कपाल म्हणजे फोरेड. जसजसं तुम्ही कपालभाती कराल, आज केली का कपालभाती सकाळी, त्याच्यामुळे सगळ्यांचे चेहरे चमकतात. ते लाईटचा प्रकाश केल्यामुळे चमकतात, त्याच्यामुळे कपालभाती नाही केली. पण जे कोणी करत असतात त्यांना वाटत असतं ना चेहरा चमक आले म्हणून, तर ते नाकापासून कपाळाकडे सायनेसचे ब्लॉकेजेस असतात, ते ब्लॉकेजेस क्लिअर होतात. त्यामुळे तुम्हाला आतून प्रकारचा फ्रेशनेस किंवा चेहऱ्यावर एक प्रकारचं तजेदार असं आपल्याला दिसतं. जर तुमचं पोट खराब असेल त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा प्राणायाम करू नका, फक्त विश्रांती घ्या, पोटाला पूर्णपणे आराम द्या. जर तुम्हाला फिवर असेल, ताप असेल, कुठल्या प्रकारे प्राणायाम करायची आवश्यकता आणि विश्रांती घेणं फार महत्त्वाचं. जसं आता सांगितलं शरीराचं आपण ऐकलं पाहिजे, शरीर आपल्याला इंडिकेशन देत असतं. जेव्हा आजारी पडतो तेव्हा खूप एक्झर्शन करायचं जातं, मी आता विश्रांतीची गरज आहे. विश्रांती आपण घेत नाही, मनाने घेतली पाहिजे, शरीराने पण घेतली पाहिजे. प्राणायामचे फायदे काय आहेत तर आपण कोरोनामध्ये बघितलं की बऱ्याच वेळेला साधे थोडी जर प्राणायामचे प्रकार आपण केले असते तर आपल्या अवतीभोवती असलेली माणसाने आज जीव गमावला असता. त्याचं महत्त्व आपल्याला कोरोनाने शिकवते. प्राणायामाचा अभ्यास का करायचा, लंग्स कपॅसिटी खूप वाढवत होते, तुमचं कॉन्फिडन्स वाढतो आणि प्राणायामाचा अभ्यास करून तुमची ॲक्सेप्टन्स लेवल वाढली पाहिजे. ॲक्सेप्टन्स लेवल म्हणजे काय, मी माझ्या घरातल्या 4-5 व्यक्तींना जसं स्वीकार केला आहे त्यांच्या गुणदोषांसकट, तसं मी ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करतो तिथल्या लोकांना मी स्वीकार केला आहे, समाजामधल्या लोकांना स्वीकार केला आहे का, राष्ट्रातल्या लोकांना स्वीकार केला आहे का. हा व्यापक दृष्टिकोन हळूहळू होत असेल तर प्राणायाम आपल्याला समजला आणि आपला रुळला असं म्हणतात. म्हणून विवेकानंद म्हणतात योगा इज वे ऑफ लाईफ, YOGA. योग इज वे ऑफ लाईफ म्हणजे काय, जीवन कसं जगलं पाहिजे शिकवणारं शास्त्र म्हणजे योग आहे. आसनं प्राणायाम करणं हा योग नाही. आसनं प्राणायाम करणं इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इसेन्शियल पार्ट ऑफ योग. संपूर्ण योग साधनेतला तो एक महत्त्वाचा भाग आहे, तो केलाच पाहिजे. पण तो नाही केला म्हणजे मला योग जमला नाही, तो एक महत्त्वाचा भाग आहे, त्याला तेवढं त्याचं वेटेज दिलंच पाहिजे. असा प्रश्न विचारला तेव्हा काही जण म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे योगाभ्यास केला होता, तुकाराम महाराजांनी कुठे नुसतं ते अगदी साध्या सोप्या आणि
टाळ पुढे कुठे म्हणेल, विठ्ठल विठ्ठल म्हणेल, त्यांनी कुठे प्राणायाम केला. परंतु जर त्यांचं चरित्र आपण बघितलं तर त्यांच्या मनाची स्थिती ही आपल्यापेक्षा कितीतरी उच्च प्रकारची होती. आपण त्यांच्या मनाच्या स्थितीपर्यंत जाऊ शकत नाही. यासाठी आपल्याला नुसतं तुम्ही काका इकडचे इकडे बसा म्हणलं तर आपल्याला रागाची पातळी अशी चढते, जसं तो पॅरामीटरचा हे कसं चढतो आपलं मर्क्युरीचा पारा जसा वर चढत जातो, ते तुम्ही पुढे नका तुम्ही मागे बसता का असं म्हणले तुम्ही मागेच कसे बघा असे कसे म्हणतात. याच्यावर राग आहे आणि राग थोडा तर नाही, हा अनेक महिने राहतो. म्हणजे या साईडला तर जास्त रागाची पातळी कधी. कारण का मी लग्न समारंभात जात होतो, अशी कुठली साडी दिली असते आणि ती अशी काही साडी मिळाली की मी आता पुन्हा तिच्या लग्नाच्या मुलाच्या अशीच साडी दिली, तेव्हाच माझ्यावर लक्षात किती म्हणजे आपण राग इतका आपल्या मुळापर्यंत गेलेला आहे. आणि हे जे सुधारून दिलं पण असे रागाचे काय अनुभव आपल्याला वेगळे प्रकार अनुभवत असतो. तर हे रागाचे बुडबुडे आपल्या मनामध्ये सतत तयार होत राहिले आणि ते जर कुठे बाहेर उपलब्ध झाले नाही, त्या वेळेला ते रिलीज करता आले नाही. याच्यासाठी नागरिकांनी विश्वासाच्या ज्या चीफ योगा थेरपिस्ट कन्सल्टंट आहेत त्यांनी म्हणतात लेट गो इज द बेस्ट फॉर्म्युला. जे तुम्हाला आवडलं नाही, जे पटलं नाही, ते त्या ठिकाणी त्या मिनिटाला सोडून देता आलं हा योग आहे. अनेक वर्ष अनेक महिने तुम्ही मनात तेच ठेवलं, आता कधी संधी येते याला कसं मी एकदा फायरिंग करतो, आता कसं याला कधी करतो, असं असेल तर आपण योग शिकतच नाही. म्हणून 1 तास योग आणि 23 तास भोग असं जर होत असेल हे उलटं व्हायला पाहिजे. 23 तास योग आणि 1 तास भोग म्हणजे कुणाला दुखणं नाही, तर 1 तासमध्ये आपल्याला व्यावहारिक गोष्टी पण करायच्या. पण 23 तास सतत अनुसंधान आहे का हे महत्वाचं. 10 मिनिटं फक्त राहिली आहे. तर योगाचा अभ्यास जर तुम्ही केला तर रागावर सुद्धा कंट्रोल खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतो. जर सतत येणारा राग हे आणि लॉंग स्टँडिंग येणारा राग हे पुढे होणाऱ्या कुठल्या तरी व्याधीचं मूळ असू शकतं, हे आपण फक्त ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून रागावर कंट्रोल करणं हे नितांत आवश्यक आहे आणि प्राणायामच्या अभ्यास होऊ शकतं. मला विचारलं तुम्ही तर 10वी 11वी 12वी असताना मला इतका राग यायचा की दरवाजा आपटायचं असे घरात ते कधी कधी काय पेला वगैरे असं राहतं तर फटकन ठेवून राहण्याचं. ते तो काळ मिळाला आता योगापासून तर लोक सांगतात तुमच्याकडे शरीराला खूप शांत वाटतं, म्हणजे चांगली गोष्ट लोकांना शांत वाटतं असं. बरं, आता हा जो प्राणायाम आहे याचं साध्य काय आहे, आता हे सगळं तुम्ही उत्तर द्यायचं. तुम्ही 5 वर्ष 2 वर्ष 2 महिने 10 वर्ष 40 वर्ष योगाचा अभ्यास करत आला, योग म्हणजे संपूर्ण अष्टांग योग करत आला, प्राणायाम करता, तर प्राणायाम कशासाठी करता तुम्ही तर सांगा. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बरोबर एकेकाने मनावर कंट्रोल, संतुलन मनशांती, कामामध्ये इफेक्टिव्हनेस आला, एफिशियन्सी आली. बरं, अजून रक्ताभिसरण. बरं, अजून प्राणाचं संवर्धन, योग संवर्धन शरीराच्या बरोबर. आत्मा परमात्म्याकडे समाधीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे त्यासाठी प्राणायामाचा अभ्यास करतो. बरं, अजून स्वतःच्या दोषांवर विजय प्राप्त करतो. ठीक, अजून प्राणावर माया कंट्रोल करतो, व्याधीपासून दूर राहतो. बरोबर. प्राणायाम, प्राणस्य आयाम, प्राणायाम, प्राणावर कंट्रोल, श्वासावर कंट्रोल. 2 श्वासातलं अंतर आपण कमी करायचा प्रयत्न करतो. आपण आता जी उत्तर दिली ही बहुतेक सगळी शरीराशी निगडीत होती, त्यांच्या मुलीकडे आपल्याला जायचं. प्राणायामचा श्वास व उच्छ्वास यातील अंतर लांबव. बरोबर, ते तेच 2 श्वासातलं अंतर अधिकाधिक कमी करायचं. तसं 2 मनातलं अंतर आपल्याला कमी करायचं. प्राणायामचा अभ्यास तुम्ही विचार करा. घरी आल्यानंतर 4 कोपऱ्यामध्ये 4 जण आपले लॅपटॉप मोबाईल घेऊन बसले असतात आणि अशी काही संपर्कच नाही, म्हणजे संवादच नाही. शेजारी कोण आहे, काय झालं, काहीच नाही. 2 मनातलं अंतर कमी करता येईल का? 2 कुटुंबातलं अंतर कमी करता येईल का? 2 समाजामधलं अंतर कमी करता येईल, 2 राज्यांमधलं अंतर कमी करता येईल, 2 राष्ट्रामधलं अंतर कमी करता येईल.
चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही समाजासाठी काय केलं? व्यापक दृष्टिकोन किती केला? अरे अरे ज्ञाना झालासी तू पावन अवघेची वृत्तीची निवृत्ती अपूर्णा संकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. काय अर्थ? केव्हा झालं? केव्हा होणार आपल्या माझ्या आयुष्यामध्ये? मी तर माझं स्वतःच गुणगान गात बसलो, मला बरं वाटलं पाहिजे, मी सुखी असलं पाहिजे, माझी फॅमिली चांगली असली पाहिजे. पण व्यापक दृष्टिकोन केव्हा होणार नाही? जे विवेकानंद म्हणतात एक्सपॅन्शन इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. शब्दशः अर्थ डेथचा घेऊ नका. संकुचित विचार सोडून मला व्यापक विचार केव्हा करता येईल? माझं चांगलं झालं, माझ्या कुटुंबाचं चांगलं झालं, मला अजून कोणासाठी काही चांगलं करता येईल का? आणि म्हणून विवेकानंद म्हणतात भारताला जगद्गुरुपदी द्यायचं. भारताला जगद्गुरुपदी देण्याचं कार्य ऑलरेडी 22 जानेवारीला सुरू झालेलं आहे. लक्षात येते का? तर भारताला जगद्गुरुपदी नेण्याचं कार्य सुरू झालं आहे. आपल्या सगळ्यांचा खालीचा वाटा त्याच्यामध्ये काही ना काही आहेच. आणि आजही आपण बघतो, अजूनही जगभरातून अयोध्येसारखी ठिकाणी मदतीचा ओघ, आणि प्रत्येकाला असं वाटतं तुमच्यापैकी काही जण जाऊन आलेले असतील या कदाचित 2-3 महिन्यात, पण सगळ्यांना ओढ आहे की आपण त्या अयोध्येच्या पावनभूमीला आपले चरणकमल लावावे आणि आपण पावन व्हावं. तोही काळ येईल आणि लवकरात लवकर आपण सगळे अयोध्येला जाऊन दर्शन करून घेऊ. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर ब्रह्मगुणाच्या राजन आपणची जाहल. म्हणून प्राणायामाचा अभ्यास करून आपल्याला व्यापक दृष्टिकोन आणि जी समृद्धता आहे ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ती जेव्हा येईल तेव्हा येऊन जीवनामध्ये उतरला असं म्हणून प्राणायाम हा फक्त श्वासाच्या रिलेटेड आहे, पण त्याच्या माध्यमातून आपल्याला उद्देश काय गाठायचा आहे? तर आत्मा आणि परमात्मा, माझ्यामध्ये असलेला जो आत्मा आहे त्याला मला जाणायचं आहे, त्याच्याबरोबर दुसऱ्याच्या जो आत्मा आहे त्यालाही मला जाणायचं. ही सोल इज पोटेन्शियली डिवाइड. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. ही मी केव्हा जाणणार? ही जाणण्याची अत्यंत योग्य वेळ आलेली आहे. आणि काही शंका असेल तर फक्त 2च प्रश्न विचारायचे, आणि बाकीच्या पण मध्याला विचारू, कारण पुढच्या वक्तांना वेळ होतो आणि मग अनुशासन पण पाळलं जात नाही. चुकीच्या पद्धतीने म्हणजे असं की जे आम्हाला शिकवलेलं आहे की कुंभकाचे प्रकार जे आहेत हे अत्यंत तज्ज्ञ व्यक्तीच्या हाताखालीच करावे लागतात. कुंभ करताना काही बंध बांधायचे असतात. ते बंध बांधताना जर तुम्ही चुकला तर तुमच्या स्टॅग्नेशन येतं ब्लड फ्लोमध्ये आणि नर्वस सिस्टीममध्ये, आणि ते पुन्हा बरं व्हायला खूप वेळ लागतो. एक उदाहरण असं, बालाजी तांब्याचं एक सेंटर कर्वेरोडला निघालं होतं पुण्यामध्ये. त्या ठिकाणी मी काही महिने असं जात होतो, तर तिथे एक तरुण मुलगा आला आणि तिथे जोशी म्हणून गृहस्थ होते, त्यांचा अभ्यास होता चांगला योगाचा. तर त्यांनी त्या मुलाने सांगितलं की दादा म्हणे मला बरेच दिवस झाले लूज मोशन होत आहे, काही झालं तरी सगळी औषध आहे, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, पण पोट काही ताळा येत नाही. म्हणजे काय केलं तू? तर म्हणे मी यूट्यूबवर बघून प्राणायामाचा अभ्यास केला की 10 वर्षाची गोष्ट आहे पूर्वीची, आणि त्यामुळे माझं पोट बिघडलेलं आहे. तर मग त्याला सांगितलं की असा प्राणायाम बघून करणं चुकीचं आहे. तुम्ही जेव्हा ट्रेन होता, जेव्हा तुम्हाला सगळी माहिती असते, तेव्हा तुम्ही यूट्यूबवर टीव्हीवर बघून करणं नक्कीच चांगलं, त्यात वाद नाही. परंतु जर तुम्हाला माहीत काहीच नाही आणि डायरेक्ट तुम्ही उद्या टी व्ही समोर लावून बसला तर मग त्याचे दुष्परिणाम होतात. मग त्याला जेवढा वेळ त्याचा व्याधीमध्ये गेला 2-2.5 महिने, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेळ त्याला पूर्ण ताळ्या राहण्यासाठी यावा लागला. त्याला अपडाऊन ब्रिदिंग बरेच महिने दिलं आणि ते 2-3 तास करायला लागला, आणि त्यानंतर मग त्याचं पोट आलं, मग तो सुदृढ व्यवस्थित झाला. कारण प्राणायामचा अभ्यास, म्हणून मी मगाशी पहिल्या शब्द वाढला, प्राणायामचा अभ्यास हा प्राणाची खेळ आहे. हा अत्यंत सावधगिरीने, अत्यंत दक्षतेने आणि कुणाच्या तरी सुपरविजन खाली खेळला गेला पाहिजे. आपल्याला आज 30-40-45 वेळा आलो आपण, पण आपल्याला अजून हेही माहीत नाही आहे की आपण एका मिनिटामध्ये किती वेळेला श्वास घेतो. लोक सांगतात 72 वेळेला श्वास घेतो, लोक सांगतात 50 वेळेला श्वास घेतो. कसा श्वास घेतो 50 वेळेला करून? 50 वेळेला जर श्वास घेत असेल तर माझं ब्रिदिंग कसं असेल? एका मिनिटात 50 वेळेला श्वास, 72 ठोके नाडीचे ठोके आहेत. जे हृदयापासून जे आले आहेत, जी आर्टरी आहे, त्याचे ठोकेची भाग आहेत ते आम्हाला बोलू शकतो. तो भाग वेगळा आहे. श्वास किती वेळेला मी घेतो? तर 15 ते 17 वेळेला. मग असं सांगितलं जातं बघा, हातीचं आयुष्य किती असतं? हातीचं आयुष्य किती असतं? 100 वर्ष. कुत्र्याचं आयुष्य किती असतं? 12 ते 13, 12-15. माणसाचं आयुष्य किती असतं? शतायुषी भाऊ आयुर्वेदामध्ये सांगितलं की 100 वर्ष आपण सुदृढ निरोगी, काल उदाहरण बघितलं, डी गोळी कायदे करता आपण राहू शकतो. पण हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे. मन एव मनुष्याना कारण मनुष्य.
जर आपलं मन सुदृढ स्वच्छ निर्मळ असेल तर कुठलीही व्याधी प्राणायामाचा अभ्यास भरपूर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. ओके, आपण सगळ्यांनी शांतपणे माझे